छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे। मतदान पार पडल्यानंतर जे सगळे ईव्हीएम आहेत ते आपल्या समोर असलेल्या या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेली आहेत। MIT कॉलेज हे फूड अँड टेक्नॉलॉजी कॉलेजची इमारत आहे। याच इमारतीमध्ये हे ईव्हीएम ठेवण्यात आलेली आहेत आणि या ईव्हीएमला स्ट्रॉंग रूमला तिहेरी सुरक्षा देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये पोलीस आहेत, SRPF सुद्धा आहेत। असं तिहेरी लेयरचं सुरक्षा देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ह्या ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर या ईव्हीएम मशीनला CCTVची सुद्धा या ठिकाणी निगराणी देण्यात आलेली आहे। CCTVच्या माध्यमातून सुद्धा लक्ष ठेवलं जात आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि अत्यंत सुरक्षित पद्धतीने या ईव्हीएम या ठिकाणी सांभाळण्यात आलेले आहेत। साधारणपणे 4 जूनपर्यंत या ईव्हीएम याच ठिकाणी सांभाळल्या जाणार आहेत आणि त्यानंतर मतमोजणीसाठी या सगळ्या सीलबंद असलेल्या ईव्हीएम बाहेर काढल्या जातील। अशा पद्धतीची सुरक्षा यंत्रणा छत्रपती संभाजीनगरच्या ईव्हीएमसाठी लावण्यात आली आहे। कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।